जिथे अजून पूर्ण शहर उभं सुद्धा राहिलेलं नाहीये, जिथे अजून लाखोंची लोकवस्ती नाहीये, जिथे अजून गगनचुंबी इमारतींची रांग दिसत नाहीये, तिथे जर अब्जावधी डॉलरची गुंतवणूक होत असेल, जगातील मोठमोठ्या कंपन्या आपले प्रकल्प उभारण्यासाठी रांगा लावत असतील आणि भारताच्या भविष्यातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक इथे आकार घेत असेल, तर आपल्यासारख्या सामान्यांना प्रश्न पडणं साहजिक आहे. नेमकं आहे तरी काय या ठिकाणी? कोणती अशी ताकद आहे जी जागतिक गुंतवणूकदारांना इथे खेचून आणते? कोणतं असं मॅग्नेट आहे ज्यामुळे भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक भविष्यासाठी हे शहर केंद्रबिंदू मानलं जातंय? तर आज आपण बोलणार आहोत गुजरातमधील धोलेरा शहराबद्दल. हे फक्त एक शहर नाहीये, तर भारताच्या पुढच्या औद्योगिक क्रांतीचा पाया आहे असं म्हणायला हवं. भारत जर भविष्यात जगातील मोठी मॅन्युफॅक्चरिंग सुपर पॉवर बनण्याचं स्वप्न पाहत असेल, तर त्या स्वप्नाचा ब्ल्यूप्रिंट आज धोलेरामध्ये तयार होतंय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत सामान्य लोकांसाठी फारसं परिचित नसलेलं हे नाव आता भारताच्या भविष्यातील आर्थिक, औद्योगिक आणि तांत्रिक प्रगतीचं प्रतीक बनत चाललंय. भारताची पहिली ग्रीनफील्ड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी म्हणून ओळख मिळवणाऱ्या धोलेराकडे आज केवळ गुजरात किंवा भारतच नाही, तर जागतिक गुंतवणूकदारांचंही लक्ष लागून राहिलंय. आगामी काळात भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर, उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा बॅकबोन म्हणून धोलेरा किती मोठी भूमिका बजावतो याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे. याच ग्रीनफील्ड औद्योगिक नियोजित शहराची कहाणी जाणून घेऊया इन्फ्रावर बोलू काय या कार्यक्रमात. नमस्कार, न्यूज डंकामध्ये तुमचं स्वागत आहे. गुजरातमधील अहमदाबादपासून काही अंतरावर असलेला धोलेरा परिसर काही वर्षांपूर्वीपर्यंत फारसा चर्चेत नव्हता. खंभातच्या आखातालगतचा हा भाग मुख्यतः किनारी आणि ग्रामीण स्वरूपाचा मानला जायचा. शांत, विरळ वस्तीचा आणि पारंपरिक जीवनशैली जपणारा हा प्रदेश अचानक देशातील सर्वात महत्त्वाच्या औद्योगिक चर्चेच्या केंद्रस्थानी येईल असं कदाचित कुणाला वाटलंही नसेल. पण 21व्या शतकात भारताने एक मोठं स्वप्न पाहायला सुरुवात केली. जगातील प्रमुख मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याचं. फक्त वस्तू आयात करणारा देश नाही, तर जगासाठी उत्पादन करणारा, तंत्रज्ञान विकसित करणारा आणि जागतिक पुरवठा साखळीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारा देश बनण्याचं हे स्वप्न होतं. आणि अशा वेळी गरज होती एका अशा शहराची जे केवळ आजसाठी नाही, तर पुढच्या कित्येक दशकांसाठी हे स्वप्न सत्यात उतरवायला मदत करेल. भारतात अनेक शहरं आधी वाढली, मग त्यांच्यावर इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं. पण धोलेरामध्ये ही प्रक्रिया नेमकी उलटी आहे. आधी ब्ल्यूप्रिंटनुसार उभारणी आणि मग विकास. म्हणजेच काय, जिथे आधीच रस्ते, इंडस्ट्रियल झोन, लॉजिस्टिक्स नेटवर्क, डेटा कनेक्टिव्हिटी, ड्रेनेज आणि वीज व्यवस्था नियोजनबद्ध पद्धतीने तयार केली जाणार आहे आणि त्यानंतर उद्योग येत आहेत. आणि इथूनच सुरू होतोय धोलेराचा प्रवास. तब्बल 920 चौरस किलोमीटरमध्ये विकसित होणारं हे ग्रीनफील्ड स्मार्ट औद्योगिक शहर भारतातील सर्वात मोठ्या प्री प्लॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांपैकी एक मानलं जात आहे. ग्रीनफील्ड म्हणजे अगदी शून्यातून उभारलेला प्रकल्प. जिथे आधी मोठं शहर अस्तित्वात नव्हतं, तिथे आता आधुनिक शहराची निर्मिती केली जाते. धोलेराचं लोकेशनही तितकंच महत्त्वाचं आहे. अहमदाबादपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेला हा परिसर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अर्थात DMICचा महत्त्वाचा भाग मानला जातो. शिवाय सुरत, वडोदरा, राजकोट, भावनगर आणि मुंबईसारख्या औद्योगिक केंद्रांशी त्याची कनेक्टिव्हिटी भविष्यात आणखी मजबूत होणार आहे. म्हणजेच जर भारताच्या औद्योगिक नकाशाकडे शरीराच्या रक्तवाहिन्यांसारखं पाहिलं, तर धोलेरा हे भविष्यातील महत्त्वाचं सर्क्युलेशन पॉइंट बनू शकतं. या शहरामागचा उद्देश फक्त कारखाने उभे करणं नाही, तर उद्योग, तंत्रज्ञान, निवास, शिक्षण, आरोग्य आणि आधुनिक नागरी जीवन यांची संतुलित इकोसिस्टीम तयार करणे. म्हणजेच कामासाठी शहर नाही, तर भविष्यासाठी शहर अशी काहीशी संकल्पना. धोलेरामध्ये रुंद रस्ते, स्मार्ट युटिलिटी नेटवर्क, सोलार एनर्जी, मेट्रो कनेक्टिव्हिटी, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मोठ्या प्रमाणावर औद्योगिक झोन विकसित करण्याचा मास्टर प्लॅन आहे. आणि हे केवळ नियोजन कागदावरचं नाहीये, तर आता प्रत्यक्षात देखील उतरू लागलंय. त्यामुळेच सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, डेटा सेंटर्स आणि ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचं लक्ष सध्या या भागाकडे वेधलं जात आहे. धोलेरा ज्या वेगाने भारताचं नेक्स्ट जनरेशन इन्फ्रास्ट्रक्चर मॉडेल म्हणून समोर येतोय, ते काही एका दिवसात घडलेलं नाही. या प्रकल्पामागे अनेक वर्षांचं नियोजन, दूरदृष्टी, प्रशासनातील समन्वय आणि टप्प्याटप्प्याने केलेली अंमलबजावणी दडलेली आहे. धोलेराच्या विकासाला निर्णायक वळण मिळालं ते 2009 मध्ये. याच काळात दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणजेच DMIC या भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी औद्योगिक प्रकल्पांमध्ये धोलेराची प्रमुख केंद्र म्हणून निवड करण्यात आली.
देशाच्या पश्चिम किनारपट्टीला औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स शक्तीमध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टीने धोलेराला रणनीतिक महत्त्व प्राप्त झालं. मोठ्या प्रमाणावर उपलब्ध जमीन, समुद्राजवळील स्थान आणि पुढील पिढीचं शहर म्हणून विस्तारासाठी असलेली क्षमता यामुळे धोलेरा नजरेत भरलं. यानंतर 2013 मध्ये या शहराच्या प्राथमिक नियोजनाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. देशांतर्गत खाजगी कंपन्या, आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्था आणि शहरी नियोजन तज्ज्ञ यांच्या सहकार्याने धोलेरासाठी आधुनिक आराखडा तयार करण्यात आला. भविष्यातील उद्योग, निवासी क्षेत्र, लॉजिस्टिक्स नेटवर्क आणि स्मार्ट सार्वजनिक सेवांचा एकात्मिक इकोसिस्टम म्हणून विकसित करण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं. त्यामुळे सुरुवातीपासूनच रस्ते, भूमिगत युटिलिटी नेटवर्क, डेटा कनेक्टिव्हिटी, जलव्यवस्था आणि औद्योगिक झोनिंग यांचं नियोजन जागतिक दर्जाच्या मानकानुसार करण्यात आलं. 2016 मध्ये भारत सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनशी संबंधित प्रकल्पांमुळे धोलेराच्या विकासाला आणखी गती मिळाली. डिजिटल प्रशासन, स्वयंचलित सार्वजनिक सेवा, आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि पर्यावरणपूरक नियोजन यांचा समावेश या संकल्पनेत करण्यात आला. 2019 ते 2023 या काळात धोलेरामध्ये प्रत्यक्ष पायाभूत सुविधा उभ्या राहण्यास सुरुवात झाली. विस्तीर्ण रस्ते नेटवर्क, अत्याधुनिक वीज प्रणाली, जलपुरवठा व्यवस्था आणि धोलेरा आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम वेगाने सुरू करण्यात आलं. या टप्प्याने धोलेराला केवळ कागदावरील स्मार्ट सिटी प्रकल्प न ठेवता प्रत्यक्षात आकार घेणारा औद्योगिक शहर म्हणून ओळख मिळवून दिली. धोलेरासारखं प्रचंड आणि भविष्योन्मुख शहर उभं करणं म्हणजे फक्त जमीन विकसित करणं नव्हतं, तर शून्यातून संपूर्ण अर्बन इकोसिस्टीम तयार करणं एवढं मोठं हे काम होतं. आणि यासाठीच गुजरात राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून एक विशेष यंत्रणा उभी केली. धोलेरा इंडस्ट्रियल सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड अर्थात DICDL, नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच NICDC ट्रस्टच्या सहकार्याने स्थापन करण्यात आलेली ही संस्था धोलेराच्या विकासाची मुख्य जबाबदारी सांभाळते. साध्या भाषेत सांगायचं तर धोलेराच्या ब्ल्यूप्रिंटला प्रत्यक्ष जमिनीवर आकार देण्याचं काम DICDL करतंय. धोलेरा अजून पूर्ण शहर बनलेला नाहीये. धोलेराबद्दल अनेक मोठमोठ्या घोषणा ऐकायला मिळतात. भारताचं भविष्यातील स्मार्ट औद्योगिक शहर, सेमीकंडक्टर हब, ग्रीनफील्ड मेगासिटी असे अनेक शब्द या प्रकल्पाशी जोडले जातात. पण प्रत्यक्षात जमिनीवर किती काम झालंय? धोलेरा खरंच आकार घेतोय का? आज या प्रश्नाचं उत्तर हो असं देता येईल. कारण काही वर्षांपूर्वी जिथे मोठ्या प्रमाणावर मोकळी जमीन आणि विरळ वस्ती दिसत होती, तिथे आता टप्प्याटप्प्याने आधुनिक औद्योगिक शहराचा पाया रचला जातोय. धोलेरा प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ॲक्टिव्हेशन एरिया. सुमारे 22.5 चौरस किलोमीटरमध्ये विकसित होणारा हा परिसर धोलेराचा पहिला ऑपरेशनल झोन मानला जातो. याच भागातून संपूर्ण स्मार्ट शहराच्या विकासाची सुरुवात करण्यात आली. येथे मोठ्या प्रमाणावर ट्रंक इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यात आले, म्हणजेच मुख्य रस्ते, भूमिगत युटिलिटी डॉक्ट्स, पाणी पुरवठा व्यवस्था, ड्रेनेज नेटवर्क आणि वीज वितरण यंत्रणा आधीच उभारण्यात येते. हा परिसर भविष्यात संपूर्ण स्मार्ट सिटी कशी दिसेल याचं एक प्रायोगिक प्रात्यक्षिक म्हणून काम करतो. या क्षेत्रातून मिळालेल्या सर्व अनुभवांचा उपयोग धोलेराच्या उर्वरित भागाचा आणखी जास्त कार्यक्षमतेने विस्तार करण्यासाठी केला जातोय. विशेष म्हणजे या भागात युटिलिटी कॉरिडॉर संकल्पना वापरण्यात आली. साधारणपणे भारतातील अनेक शहरांमध्ये रस्ते पुन्हा पुन्हा खोदावे लागतात. कधी पाण्याच्या पाईपलाईनसाठी, कधी इंटरनेट केबलसाठी, तर कधी वीज लाईनसाठी. या झोनमध्ये विविध आकारांचे औद्योगिक भूखंड आधीपासूनच वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आलेत. उद्योगाच्या प्रकारानुसार जागेचं नियोजन, पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीची सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याने येथे उद्योग उभारणं अधिक सुलभ आणि वेगवान बनतं. प्रत्येक भूखंडाला थेट रस्ते जोडणी, वीज, पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि आधुनिक मूलभूत सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे उद्योगांना सुरुवातीपासूनच सक्षम वातावरण मिळतं. याशिवाय धोलेरा ॲक्टिव्हेशन झोनची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याला मिळालेली जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी. कोणत्याही औद्योगिक शहराच्या यशामागे मजबूत वाहतूक आणि लॉजिस्टिक नेटवर्कची महत्त्वाची भूमिका असते. धोलेरा एक्सप्रेसवेच्या माध्यमातून हा परिसर अहमदाबादशी थेट जोडला जाणार आहे. या अत्याधुनिक मार्गामुळे अहमदाबाद ते धोलेरा प्रवास 1.5 तासापेक्षा कमी वेळात पूर्ण होणार आहे. यामुळे उद्योग, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांसाठी प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर बनणार आहे. धोलेरा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा या प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातोय. ॲक्टिव्हेशन झोनपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर उभारला जात असलेलं हे विमानतळ भविष्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी मोठं प्रवेशद्वार ठरणार आहे. मालवाहतुकीच्या दृष्टीने पाहिलं तर धोलेराला डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर जंक्शनची मोठी साथ मिळणार आहे.
या कॉरिडॉरमुळे देशातील प्रमुख औद्योगिक आणि बंदर क्षेत्रांशी जलद व कार्यक्षम मालवाहतूक शक्य होणार आहे. इतकंच नव्हे तर धोलेरा आणि अहमदाबाद यांना जोडण्यासाठी हायस्पीड मेट्रोची योजनाही आखण्यात आली. भविष्यात ही मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर कर्मचारी, व्यावसायिक आणि नागरिकांसाठी दैनंदिन प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. धोलेराच्या विकासामध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेला आणि भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा क्षेत्र म्हणजे सेमीकंडक्टर इंडस्ट्री. जगभरात चिप्सची वाढती मागणी आणि तंत्रज्ञानातील स्पर्धा लक्षात घेता भारताने सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी मोठं पाऊल उचललंय आणि त्या मिशनच्या केंद्रस्थानी आता धोलेरा झपाट्याने पुढे येताना दिसतोय. टाटा इलेक्ट्रॉनिक आणि तैवानच्या पॉवर चिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन यांच्या सहकार्याने धोलेरामध्ये अत्याधुनिक सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली. हा प्रकल्प भारतातील सर्वात महत्त्वाच्या चिप मॅन्युफॅक्चरिंग इनिशिएटिव्हजपैकी एक मानला जातो. तैवानकडे सेमीकंडक्टर उत्पादनातील जागतिक अनुभव आणि टाटांची औद्योगिक क्षमता यांचा संगम भारतासाठी मोठी संधी मानली जाते. भविष्यात ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि डिफेन्स सेक्टरसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक चिप्सचे उत्पादन याच प्रकल्पातून होऊ शकतं. त्यामुळे भारताला परदेशांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होणार आहे. देश जागतिक सेमीकंडक्टर सप्लाय चेनमध्ये मजबूत स्थान निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. त्यामुळे धोलेरा केवळ स्मार्ट सिटी म्हणून नाही तर भारताच्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक भविष्यातील सेमीकंडक्टर हब म्हणूनही उदयास येण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत. आणि इथेच धोलेराचा आणखी एक वेगळा पैलू समोर येतो, तो म्हणजे रिन्युएबल एनर्जी आणि ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर. धोलेरामध्ये केवळ उद्योगांसाठी जागा तयार केली जात नाहीये, तर त्यांना चालना देणारी स्वच्छ ऊर्जा साखळी उभी केली जाते. गुजरातच्या या भागाला नैसर्गिकरित्या मोठा भौगोलिक फायदा मिळतो. विस्तीर्ण मोकळं क्षेत्र, वर्षभर मुबलक सूर्यप्रकाश आणि किनारी भागातील वाऱ्याची क्षमता यामुळे हा परिसर रिन्युएबल एनर्जीसाठी अत्यंत अनुकूल मानला जातो. याच पार्श्वभूमीवर विकसित होणारा धोलेरा सोलार पार्क हा संपूर्ण प्रकल्पाचा एक प्रमुख आधार मानला जातोय. सुमारे 5 गिगावॅट क्षमतेपर्यंत विस्तारू शकणारा हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठ्या सोलार इनिशिएटिव्हजपैकी एक म्हणून पाहिला जातोय. एवढ्या प्रमाणातील ऊर्जा भविष्यात मोठमोठे इंडस्ट्रियल झोन्स, सेमीकंडक्टर युनिट्स, डेटा सेंटर्स आणि स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरला ग्रीन पॉवर पुरवू शकते. आजच्या डिजिटल युगात डेटा म्हणजे एक नवीन इंधन बनलाय. आपण पाठवलेला प्रत्येक मेसेज, ऑनलाईन पेमेंट, OTT, AI टूल्स किंवा सोशल मीडियावरील प्रत्येक क्लिक या सगळ्या मागे डेटा सेंटर्स सतत कार्यरत असतात. हजारो सर्व्हर्स, नेटवर्किंग सिस्टीम्स आणि कूलिंग इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या मदतीने हे सेंटर्स संपूर्ण डिजिटल जग सुरळीत चालवत असतात. भारतामध्ये AI, क्लाउड कॉम्प्युटिंग, फिनटेक आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग झपाट्याने वाढत असल्याने डेटा सेंटर्सची मागणी वेगाने वाढते. आणि याच पार्श्वभूमीवर धोलेरा भारताच्या भविष्यातील डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हब म्हणून पुढे येताना दिसते. मोठ्या प्रमाणात उपलब्ध जमीन, स्थिर वीज पुरवठा, हाय स्पीड कनेक्टिव्हिटी आणि ग्रीन एनर्जी यामुळे धोलेरा डेटा सेंटर्स उद्योगासाठी महत्त्वाचं ठरते. यालाच बळ देत गुजरात सरकार आणि L&T व्योमा यांच्यात 25,000 कोटी रुपयांच्या AI ग्रीन डेटा सेंटर प्रकल्पासाठी करार झालाय. 250 मेगावॅट क्षमतेचं हे अत्याधुनिक डेटा सेंटर 2028 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा असून ते क्लीन एनर्जीच्या मदतीने क्लाउड कम्प्युटिंग आणि ॲडव्हान्स डेटा एनालिटिक्स सारख्या सेवा पुरवणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून धोलेरा भविष्यात भारताचं एक मोठं AI आणि डिजिटल हब म्हणून उदयास येऊ शकतं. आज जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ही केवळ नवीन टेक्नॉलॉजी राहिलेली नाहीये, तर ती पुढच्या औद्योगिक आणि आर्थिक क्रांतीचा आधार मानली जाते. चॅटबोट्स, सेल्फ ड्रायव्हिंग व्हेइकल्स, स्मार्ट फॅक्टरीज, AI पॉवर्ड हेल्थकेअर, रोबोटिक्स, ऑटोमेशन किंवा रिअल टाईम डेटा एनालिटिक्स या सगळ्यामागे प्रचंड ॲडव्हान्स डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर काम करत असतं. आणि म्हणूनच AI इकॉनॉमी उभी राहण्यासाठी 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात: सेमीकंडक्टर चिप्स, डेटा सेंटर्स आणि स्टेबल एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर. विशेष म्हणजे या तिन्ही गोष्टींचं इकोसिस्टीम धोलेरामध्ये एकाच ठिकाणी विकसित होताना दिसतंय. म्हणजेच AI इंडस्ट्री ही फक्त सॉफ्टवेअरवर चालत नाही, तर तिच्या मागे एक विशाल फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर कार्यरत असतं. याच कारणामुळे जगभरातील अनेक देश आता AI रेडी इंडस्ट्रियल इकोसिस्टीम्स तयार करण्यावर भर देत आहेत आणि भारतामध्ये धोलेरा त्या दिशेने उभा राहत असलेला एक महत्त्वाचा प्रकल्प मानला जातोय. पण इतक्या मोठ्या औद्योगिक आणि तांत्रिक प्रकल्पाचा सर्वात मोठा परिणाम नेमका कुठे दिसणार असेल, तर ते क्षेत्र म्हणजे रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्था. कारण धोलेरा हा केवळ कारखान्यांचा प्रकल्प नाहीये,
तर या प्रकल्पाकडे लाखो लोकांसाठी नव्या आर्थिक संधी निर्माण करू शकणारी इकोसिस्टीम म्हणून पाहिलं जातंय. सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, रिन्युएबल एनर्जी, लॉजिस्टिक्स, कन्स्ट्रक्शन, डेटा सेंटर्स, IT सर्व्हिसेस यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये भविष्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे अशा मोठ्या औद्योगिक शहरांमध्ये फक्त इंजिनियर्स किंवा मोठ्या कंपन्यांनाच संधी मिळते असं नसतं. एखादा मोठा उद्योग उभा राहिला की त्याभोवती ट्रान्सपोर्ट, वेअरहाऊसिंग, फूड सर्व्हिसेस, मेंटेनन्स, रिटेल, हाऊसिंग, हेल्थकेअर आणि एज्युकेशन यासारख्या अनेक पूरक व्यवसायांची साखळी तयार होत जाते. मात्र याचबरोबर स्किल्ड वर्कफोर्स तयार करणं हे देखील तितकंच मोठं आव्हान असणार आहे. कारण सेमीकंडक्टर, AI, रोबोटिक्स आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग सारख्या क्षेत्रांसाठी अत्यंत प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते. त्यामुळे आगामी काळात स्किल डेव्हलपमेंट, टेक्निकल एज्युकेशन आणि इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर्स यांचं महत्त्वही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसू शकतं. धोलेरामध्ये उद्योग, सेमीकंडक्टर प्रोजेक्ट्स, रिन्युएबल एनर्जी आणि मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सुरू झाल्यानंतर आणखी एक क्षेत्र वेगाने चर्चेत येऊ लागलंय, ते म्हणजे रिअल इस्टेट. कारण इतिहास पाहिला तर जिथे मोठ्या प्रमाणावर उद्योग, कनेक्टिव्हिटी आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतात तिथे हाऊसिंग आणि कमर्शियल डेव्हलपमेंटची मागणी झपाट्याने वाढू लागते. मात्र धोलेराची रिअल इस्टेट स्टोरी ही इतर शहरांसारखी नाहीये. मुंबई, बेंगळूर किंवा गुरुग्रामसारखी शहरं आधी ऑर्गॅनिकली वाढली आणि नंतर इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्या मागे आलं. पण धोलेरामध्ये आधी मास्टर प्लॅनिंग, रस्ते, युटिलिटी नेटवर्क्स, झोनिंग आणि इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं जात आहे आणि त्यानंतर रेसिडेन्शियल आणि कमर्शियल इकोसिस्टीम आकार घेते. त्यामुळे हा प्रकल्प प्लॅन्ड अर्बन एक्सपान्शनचं उदाहरण मानला जातोय. एकूणच पाहता धोलेरा हा केवळ एक स्मार्ट सिटी प्रकल्प नाहीये, तर भारताच्या भविष्यातील आर्थिक आणि तांत्रिक महत्वाकांक्षांचा ब्ल्यूप्रिंट आहे. सेमीकंडक्टर चिप्सपासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत, रिन्युएबल एनर्जीपासून ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत आणि स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरपासून डिजिटल इकॉनॉमीपर्यंत भविष्यातील जग ज्या ज्या गोष्टींभोवती फिरणार आहे त्या अनेक क्षेत्रांचा संगम आज धोलेरामध्ये निर्माण होताना दिसून येतोय. जगभरात आज देशांमध्ये स्पर्धा फक्त सैन्यशक्ती किंवा लोकसंख्येची राहिलेली नाहीये, तर टेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी, सेमीकंडक्टर सप्लाय चेन, एनर्जी सिक्युरिटी आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर यांची झाली. आणि या नव्या जागतिक स्पर्धेमध्ये भारताला मोठी भूमिका निभवायची असेल तर धोलेरासारखी शहरं त्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे ठरू शकतात. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, काही वर्षांपूर्वीपर्यंत फारसं परिचित नसलेलं हे नाव आज भारताच्या भविष्यातील सर्वात चर्चेत असलेल्या प्रकल्पांपैकी एक बनलंय. आणि जर भारताला मॅन्युफॅक्चरिंग, सेमीकंडक्टर, AI आणि डिजिटल इकॉनॉमीमध्ये जागतिक स्तरावर मोठी झेप घ्यायची असेल तर त्या प्रवासात धोलेराचं नाव वारंवार समोर येताना दिसू शकतं. कदाचित म्हणूनच आज धोलेरा केवळ गुजरातमधील एक शहर राहिलेलं नाहीये, तर भारताच्या भविष्यातील महत्वाकांक्षांचं प्रतीक बनत चाललंय. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या न्यूज रंगाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.